इकडे रात्री सिया एका कुशीवर शांत झोपलीच होती की अचानक कोणाचा तरी स्पर्श तिला तिच्या पोटावर जाणवताच पुढच्या क्षणाला ती त्या भारग्रस्त मिठीत मागे ओढली गेली आणि त्याने तिच्या खांद्यावर घट्ट ओठ टेकवले. तसं त्या तीव्र स्पर्शाने सियाने गालात हसत डोळे आणखीनच आत ओढून घेतले. याच स्पर्शाची केव्हाची वाट बघत जागी होती ती, कारण या स्पर्शाशिवाय तिला तरी झोप कशी लागणार होती ना. त्याने मिठीत घेऊनही तिने कूस बदलली नाही. आय एम सॉरी प्रिन्सेस, आय नो मला लेट झाला. अग्नियाचा तो थकलेला आवाज कानावर पडताच सिया न राहून फिरून त्याच्या मिठीत शिरली. तिच्या राक्षसापासून ती लांब राहूच शकत नव्हती ना, पण ती मिठीत येताच तेव्हा कुठे जाऊन अग्नियचं ताटलेलं शरीर आणि कपाळावरची तडतडणारी शीर सैल झाली आणि त्याने तिला आणखीनच त्याच्या हृदयाशी कवटाळून घेतलं. किती किती सुख होतं या मिठीत. जणू त्याच्यासाठी तर त्याच्या हक्काची विसाव्याची जागाच होती ही. नशीब निदान माझ्या राक्षसाला स्वतःची चूक तरी मान्य करता येते. सियाने अग्नियाच्या वाढलेल्या ठोक्यांवर हात फिरवत त्याच्या मानेवर ओठ टेकवले. त्याचे वाढलेले ठोकेच तिला सांगत होते की आज काहीतरी त्याच्या मनाविरुद्ध झालं आहे म्हणून. पण तिला माहीत होतं ती विचारूनही तो तिला काही सांगणार नाही, कारण तिला कोणता त्रास व्हावा असं कधीच त्याला वाटत नव्हतं. म्हणून तीही जबरदस्ती त्याला काही विचारणार नव्हती. यू ऑल्सो नो दॅट जाना, की मी माझ्या प्रिन्सेस समोर तर न केलेली चूकही आरामात मान्य करू शकतो. अग्नियचे ओठ वारंवार सियाच्या कपाळावर टेकत होते. तिचा स्पर्शच तर त्याच्यातल्या पेटलेल्या अग्नीला शांत करायला पुरेसा होता. ती एकच अशी व्यक्ती होती जिच्याकडे बघून तो त्याचा राग कंट्रोल करू शकत होता. हो का? मग सकाळी विनाकारण असं तणतणत का बरं गेलात? सिया अजूनच अग्नियाच्या मिठीत शिरत हळूवार कुजबुजली. तसा अग्नियाने तिच्या थंड पडलेल्या शरीराकडे बघून दोघांच्याही अंगावरचं ब्लँकेट नीट टकिन केलं. जाना, तुला माहित नाही का मी का तणतणत गेलो ते? अग्निया आता शांत पडून तिचा स्पर्श अनुभवत होता. किती शांत आणि हळूवार संवाद चाललेला त्यांचा, ज्यात त्यांचं शरीर दिवसभरातल्या कामाने थकलं असलं तरी मन मात्र एकमेकांशी बोलायला अधीर झालेलं. पूर्ण दिवसातला हाच एक सुखद क्षण असायचा त्यांच्यासाठी, जेव्हा तो त्याच्या जाणाला मिठीत घेऊन झोपायचा. अहो, कधी कधी ना मला प्रश्नच पडतो की तुम्ही लहान आहात की आरू. सियाला त्याचा सकाळचा तो जळून खाक झालेला चेहरा आठवून आत्ताही हसू आलं. लहान कोण आहे याचा तिथे काही संबंधच नव्हता, पण हा, तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम कोण करतं हे मात्र मी तुला आत्ता दाखवू शकतो. अग्निय सियाचा चेहरा समोर करत खोडकर आवाजात बोलत तिच्या ओठांवर अंगठ्याने जोरात प्रेस करत पुटपुटला. तसे सियाचे डोळे गच्च बंद होऊन तिची त्याच्या कॉलरवरची पकड आपोआप आवळली गेली. पण तिच्या या रिॲक्शनवर अग्नियाच्या ओठांवर मात्र खट्याळ हसू पसरलं. वेडी होती त्याची प्रिन्सेस आणि त्याच्या स्पर्शात अजूनच बेधुंद होऊन जायची. अहो, प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही आपल्या दोघांमध्ये थोडं जास्त अंतर ठेवलं असं नाही वाटत का तुम्हाला? सियाने अग्नियाला आणखीनच स्वतःकडे ओढलं, पण तिच्या त्या जडावलेल्या श्वासांना बघून इथे अग्नियाची कानशिले क्षणातच लाल झाली ना. आणि आत्ता त्याच्या प्रिन्सेसची परमिशन मिळाली म्हटल्यावर तो तरी आत्ता कसला थांबतोय ना. प्रिन्सेस, मला तरी आपल्यात हे डिस्टन्स कुठे हवे आहे, पण यू नो ना, जर मी स्टार्ट झालो तर मला थांबवणं कदापि शक्य नाही. अँड टुडे आय रिअली बॅडली वॉन्ट यू. अग्नियाने सियाच्या मानेत हात घालत
तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आणला, इतका जवळ की तिचे गरम झालेले श्वासही त्याला प्रकर्षाने जाणवत होते आणि म्हणूनच त्याचं शरीर जास्त पेटून उठत होतं. पण त्याचा तिच्या मानेवरून गळ्यावर वारंवार फिरणारा हात इथे सियाला तरी कुठे काही सुचू देत होता ना. ती तर त्याच्या स्पर्शात खूपच उत्तेजित झालेली. अहो, तुम्हालाही माहीत आहे ना, तुमची सिया कधीच तुम्हाला अडवतही नाही ते. बट प्लीज अजून आता माझा अंत पाहू नका. अग्नीचा तिच्या गळ्यावरून खाली खाली जाणारा हात जाणवताच सियाने तो जडावलेल्या श्वासांनी घट्ट पकडला. त्याच्या या स्पर्शाने तिचा ऊर कमालीचा धपापत होता आणि त्याची ती मादक हालचाल आता सहन न होऊन त्याने आवेगाने तिच्यावर झुकत तिच्या ओठांना ताब्यात घेतलं. तसे सियाचे हात आपोआप त्याच्या केसात घट्ट झाले. तिच्या त्या रसाळ अधरांच्या त्या ओलसर स्पर्शातला गोडवा किती चाखू असं झालेलं त्याला. पण तरी सध्या त्याचा केस अगदी संयमात ठेवत तो जणू तिच्या श्वासांसोबत तिच्यातल्या त्या मोहिनीला उत्तेजित करत होता, जी त्याच्यावर बेधुंद होऊन प्रेम करायची, तेही त्याच्यापेक्षा वाईल्ड वे मध्ये. पण आता तीही तितक्याच शांततेत त्याला प्रतिसाद देत त्याच्या त्या गरम श्वासांना स्वतःच सामावत होती. आता जेव्हा त्यांचा केस अधिक डीप होणार की भाई, आरवची ती भयानक किंकाळी त्या मेन्शनच्या साऊंड प्रूफ रूमलाही तोड देऊन आत घुसली. तशी सिया घाबरून दचकलीच. अग्नेयही त्या आवाजाने अलर्ट होत पटकन बाजूला झाला. बिचाऱ्या दोघांच्या मूडची पार काशी घातली या कार्ट्याने. पण स्वतःच्या मूडची लागल्यावर अग्निदेव कसे गप्प बसणार होते ना. अहो, हा आवाज आरूचा होता. आरवच्या आवाजाने इथे सियाच्या काळजाचा ठोकाच चुकला आणि ती पटकन उठून बसली. जाणा, रिलॅक्स, तू थांब, मी लगेच बघून आलो. अग्नियने तणतणतच त्याच्या बाजूच्या टेबलवरची वॉच उचलून त्यातलं एक बटन दाबून तडक बेडवरून खाली उतरला. अहो, मी पण येणार. आरवच्या आवाजाने आता सिया कसली राहते ना. शेवटी तिचं गुणाचं बाळ नाही का ते. प्रिन्सेस, मी म्हटलं ना, मी बघून आलो म्हणून. अग्नियाला तिचं मन कळत असलं तरी बाहेर एक्झॅक्ट काय सिच्युएशन आहे माहीत नसल्याने तो तिला अडवू पाहत होता. तसं तर त्याला त्याच्या सिक्युरिटीवर पुरता विश्वास होता, पण स्वतःच्या अतरंगी भावावर नव्हता ना. त्या मुलाला तर आता पकडून चॉपर मधून खाली फेकायची इच्छा झालेली त्याची. आता त्याच्या मूडची लंका लागलेली म्हटल्यावर साहेबांची चिडचिड होणं तर स्वाभाविकच होतं. अहो, हा माझ्या आरूचा आवाज आहे हे माहीत असताना तुम्हाला असं वाटलंच कसं की माझा जीव इथे राहील म्हणून. तुम्ही ना एक काम करा, तुम्हीच इथे थांबा, मीच जाऊन बघून येते. सिया अग्नियाला बडबडत बाहेर पडताच बिचारा अग्नी गपगुमान हातात सुस्कारा सोडत तिच्या मागे गेला. शेवटी त्याच्याकडे काही पर्याय तरी होता का. तो काय निर्लज्जासारखा रूम मध्ये थांबलाही असता, पण मग नंतर ह्याच बयेने पूर्ण मेन्शन डोक्यावर घेतलं असतं. तुम्हाला माझ्या आरवची काळजी नाही हे ऐकवून त्याचा जीव उठवला असता. म्हणून तर स्वतःच्या आयुष्यातल्या शांतीसाठी तो तिच्या सोबत गेला होता ना. जसा अग्नी सिया सोबत आरवच्या रूम बाहेर आला, तर आतापर्यंत या ध्यानने पूर्ण मेन्शनला जागा करून स्वतःच्या रूम मध्ये गोळा केलेलं वाटतं. इतकंच नाही तर अग्नेयच्या एका हिंटवर गार्डची मोठी तुकडीही तिथे पोहोचली होती. पण एवढ्या गार्ड्सला हातात बंदुका घेऊन आलेला बघून सियाने पटकन अग्नीचा हात पकडला. तसं अग्नियचं लक्ष तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे गेलं आणि त्याने मनातच नकारार्थी मान हलवली. हिला सांगितलं होतं रूम मध्ये बस म्हणून, पण तेव्हा तर या मॅडमच्या अंगातली मदर टेरेसा
जागी झालेली ना, पण आता इथे येऊन मॅडमची हवा फुस झाली वाटतं. अग्नीला तर सियाच्या थोबड्यावरचा उडालेला रंग बघून हसूच आलं. त्याच्याच गार्डला घाबरत बसलेलं हे पाखरू. गार्ड्स, पुढच्या मिनिटालाच अग्नीचा तो भारगस्त आवाज त्या रूम मध्ये घुमला आणि सगळे गार्ड झपाझप पावलं टाकत बाहेर पडले. तेव्हा कुठे जाऊन त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या या दोघांकडे बाकी सगळ्यांचं लक्ष गेलं. वहिनी, पण सियाला बघून आरव वाऱ्याच्या वेगाने तिच्या असा काय जवळ आला की मागे सगळे तर त्याला बघतच राहिले. म्हणजे आपण या मुलाचा काही जाच करत होतो की काय, असंच एक क्षण वाटलं त्यांना. आरवने सियाकडे येत अग्नीच्या हातातला तिचा हात सोडवत तिचे दोन्ही हात पकडले. जे सियाच्या लक्षात आलं नसलं तरी आपल्या अग्निदेवतांच्या कपाळावर मात्र आट्या पसरल्या ना. त्याच्या जाणाच्या स्पर्शापासून वेगळं केलेलं या सडू राक्षसाला कसं चालेल ना. ओझरता का असेना, पण ती समोर किंवा जवळ असताना त्याला तिचा स्पर्श लागायचा. आरू, काय झालं राजा? सियाला खरं तर काका आणि आजोबांसमोर असं नाईट ड्रेस मध्ये खूपच अवघडून आलेलं, पण समोर आरवची अवस्था बघून तिने स्वतःला नॉर्मल भासवलं. पण आत्ता या वेडीला कोण सांगणार ना, त्या रेड कलरच्या नाईट ड्रेस मध्ये आणि मोकळ्या सोडलेल्या केसांत ती किती गोड दिसत होती ते. त्यात नुकतीच प्रेमाची गोड झुळूक तिच्या ओठांना स्पर्शून गेल्याने तिच्या चेहऱ्यावरचा अग्नीच्या प्रेमाचा रंग अजून उतरला नव्हता. बाकीच्यांना तर तिला असं पाहून काही वाटलं नव्हतं, पण कुणाल मात्र आज पहिल्यांदाच सियाला या ड्रेसिंग मध्ये पाहून क्षणभर हँगच झाला. कारण तो तिला आतापर्यंत फक्त साडी आणि ड्रेस मध्येच बघत आलेला ना. कुणाल अजूनही सियाकडे भारावून बघतच होता की आरवच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली आणि त्याने गडबडून लगेच नजर फिरवली. काही झालं नाही, तुझा राजा लहानपणी डोक्यावर पडला होता ना, त्याचे परिणाम आता दिसायला लागलेत. झोप मोडल्याने सर्वात जास्त चिडचिड आजीचीच झालेली वाटतं. कारण आजोबांच्या कृपेने तिला इच्छा नसतानाही एक मजला जिना चढून वर यावं लागलं होतं. त्यातच म्हातारीची हालत अगदी खराब झालेली. आजी, तू जरा शांत बसते का? मी सांगतोय ना तिला. आरव आजीवर डाफरत परत सियाकडे वळला, पण आता त्याचे एक्सप्रेशन खूपच गंभीर झालेले. वहिनी, आपल्या मेन्शन मध्ये भूत आहे. आरवने सांगायला उशीर की काय? सिया जवळ जोरात ओरडलीच. तसं अग्नेयने पटकन तिच्या खांद्यावर हात ठेवला. पण इथे आरवचा ऐकून नित्याने तिचे डोळे गच्च मिटून घेतले, तर अग्नेयच्या कपाळावरच्या आठ्या आणखीन जास्त गडद झाल्या. म्हणजे त्याला आरवचा ऐकून आता त्याचा गळा दाबूसा झालेलं. आरव, काहीही काय बोलतोय? आपल्या मेन्शन मध्ये भूत कुठून येईल? उगाच नको तो विषय ताणू नको. मगाचपासून कुणाल सारखंच बाकी कोणालाच आरवच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यात या कारट्याने इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी सगळ्यांची झोप उडवल्याने सगळे त्याच्यावर चिडले देखील होते. अरे भुरट्या, स्वतःचा चेहरा आरशात बघितला असशील तू. तरी सुवर्णाला तुझ्या टाइमला भूतांचे पिक्चर बघायचे डोहाळे लागलेले, ते आता आमच्या नशिबाशी आलेत. आजीचा वाढलेला बीपी समजून आता सुवर्णा अगदी शांत बसली. आरव, तू काय लहान आहेस का या अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला? देविका ही अग्नेय समोर कसा बसा त्याचा राग दाबते, पण तिच्या हातात असतं तर तिने एव्हाना त्याला फटकवूनच सोडलं असतं. भाई, ट्रस्ट मी यार, मी मुद्दाम नाही केलं. सगळ्यांना स्वतःवर चढताना बघून आरव पार रडवेला झाला. तसं सियालाही वाईट वाटलं. आरू, तू सॅड नको होऊ बरं. बाकी कोणी काही म्हणो,
पण माझा आणि तुझ्या भाईचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, हो की नाही आहो? सियाने तर स्वतः बरोबर त्यालाही घसीटलेलं पाहून तो आता कायच बोलणार होता ना, म्हणून इच्छा नसतानाही त्याने उगाच खालीवर मान हलवली आणि परत समोर पाहिलं. आजी, आजोबा, तुम्ही आणि बाकी सगळे जाऊन आता रेस्ट करा. मी हा मॅटर सॉल्व करतो. मोठ्यांच्या वयाचा अंदाज असल्याने अग्नेयाने स्वतःचा राग दाबत आधी त्या सगळ्यांना पाठवून दिलं. आत्ता त्या रूम मध्ये फक्त यंग जनरेशन राहिली होती. ते बघून अग्नेयाने दात ओठ खात पटकन पुढे येत आरवचं मानगुट पकडलं. आरव, तू हा काय मूर्खपणा लावला आहेस? अग्नेय आता कुठे जाऊन आरववर चाफडला. शेवटी त्याला नेमका राग आरवने सगळ्यांना उठवलं ह्याचा आलेला की त्याचा मोमेंट स्पॉइल झाला म्हणून तो भडकलेला, हे तर त्यालाच माहीत. भाई, मी खरं बोलतोय यार, भूत होतं आणि ते माझ्या रूम मध्ये आलेलं. अग्नेयचा राग बघून आरवने रडकुंडीला येत सियाकडे बघत केविलवाणा चेहरा केला. मग काय, आधीच त्याने आरवला असं पकडल्याने चिडलेली ती आरवचं इतकुसं तोंड बघून तर भडकूनच उठली. अहो, काय करताय? सोडा त्याला, सोडा म्हणलं ना. सियाने अग्नेयाच्या हातातून आरवची मानगुट सोडवून ती त्याला घेऊन बेडवर बसली. तसं अग्नेयाने त्या दोघांकडेही वैतागत पाहिलं. ही दोघंही आजकाल त्याचा अंत पाहायचं काम करायची. वहिनी, बघितलं, भाईला माझ्यावर विश्वास नाही. घ्या, हे साहेब तर या नवरा बायकोंमध्ये आता काड्या लावत होते की काय? आरू, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको बरं. तुला माहित आहे ना ते असेच आहेत. सियाने आरवचे केस नीट करत रागातच अग्नेयकडे कटाक्ष टाकला. पण त्याला तिच्या रागाने काय फरक पडणार होता ना. उलट ती असा राग दाखवून त्याच्या दाबून धरलेल्या भावनांना अजूनच चेतवत होती. सिया, अगं तू काय या नौटंकीचं ऐकते आहेस? कुणालाही आरवचे नखरे बघून गालात हसत अग्नीच्या बाजूला आला. सिया समोर या नवाबांची तर खूपच मनमानी चाललेली. हो ना वहिनी, अगं या भुरट्याने काहीतरी भयानक स्वप्न बघितलं असेल. नित्याही कसा बसा विषय बदलण्याचा प्रयत्न करत सियाच्या बाजूला बसली. सध्या तरी माझ्या आयुष्यात तुझ्याहून भयानक काही नाही आहे. मग तुला काय म्हणायचं आहे की मी स्वप्नात तुलाच पाहिलं असेल काय? आरवने दात चावत नित्याकडे रागात बघायला सिया लगेच दोघांच्या मधात आली. नाहीतर या दोघांच्या भांडणाने परत मेन्शन जागं व्हायचं. आरव राजा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू सांग बघू काय झालं ते. सियाचं आरव प्रती उत्तू जाणार ते प्रेम बघून या बाकी तिघांनीही डोळे फिरवले. काय करणार, या बाई समोर बोलून काही फायदा होता का? हिच्याच कृपेने हे कार्ट इतकं शेफारलं होतं ना. वहिनी, अगं मी झोपण्याचा प्रयत्न करतच होतो की कोणीतरी माझ्या डोअरवर नॉक केलं. आरवने सांगायला सुरुवात केलीच होती की अरे वा, भूत नॉक करून यायला लागले का आता? नॉट अ बॅड हा. अग्नेयची त्याच्या पहिल्या लाईनवरच भुवई उंचावली. तसं आरवने वैतागत सियाकडे पाहिलं. अहो, बोलू द्या ना त्याला. पण त्याची मदर टेरेसा असताना कोणच त्याला काही बोलू शकणार होतं का? तिच्या चिडण्यावर अग्नेयला तर आता आरवला 3rd डिग्री देऊन लुणाच्या पुड्यात फेकूस झालेलं. हा, मग मी जाऊन डोर ओपन केला तर कोणीतरी मला धक्का मारून आत शिरलं. आरवच्या या वाक्यावर मग तू त्या भूताचा चेहरा नाही बघितला का? कुणालने लगेच दुसरा प्रश्न केला. नाही ना, तिथेच तर घोडं मारलं. मी उठताना लाईट ऑन केलीच नव्हती. पण मी काय कमी हुशार आहे का? मीही त्या भूताला भटकावत अगदी चतुर लोंबडी सारखं
भूत भूत आणि भाईचं नाव ओरडत स्विच बोर्ड शोधू लागलो, पण तो मेला बोर्डही लवकर भेटेना. पण जेव्हा भेटला तेव्हा मी ऑन करून बघेपर्यंत ते भूतही गायब झालेलं. आरवचं ऐकून नित्याला तर कुठे दुर्बुद्धी सुचली आणि ह्याच्या रूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असं झालं. पण ती तरी काय करणार ना. सकाळपासून तो बोलत नव्हता तर तिचा जीव अगदीच कासावीस झालेला आणि म्हणूनच तिने हे पाऊल उचललेलं. पण ती हे विसरली वाटतं समोरचं ध्यान मतिमंद आहे ते. आय थिंक ते भूत तुझ्या भाईचं नाव ऐकूनच घाबरून पळालं असेल. शेवटी भूतापेक्षा राक्षस जास्त भयानक असतो ना. सिया हळूच अग्नेयकडे तिरका कटाक्ष टाकत बोलताच त्याने तिच्यावर त्याची करडी नजर रोखली. पण तिचं वाक्य नित्याला मात्र मनोमन पटलं, कारण अग्नेयचं नाव ऐकूनच ती आल्या पावली परत पळालेली ना. नंतर सिया आरवजवळ थांबण्याचा हट्ट करत तिथे झोपायचा विचार करायच्या आधीच अग्नेयने सर्वांना गप्प झोपायचं सांगून तिला घेऊन रूम मध्ये आला. नाहीतर त्याच्या बायकोचं आरववर उत्तू जाणारा प्रेम आजकाल त्याच्या डोक्यात जायचं काम करत होतं. मग आजचा हा भाग कसा वाटला आणि आरवसाठी आलेलं भूतही कसं होतं हे सांगायला मला भरभरून कमेंट्स करा. आणि आवडला असेल तर लाईकही करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा.